माननीय शिक्षण संचालक यांच्या शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग जिल्हा परिषद सोलापूर तसेच आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक यांच्या प्रेरणेने मी जयश्री सुनील खंडाळकर, दयानंद काशीनाथ आसराव प्रशाला सोलापूर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय इतिहास प्रकरण 5वे प्रसार माध्यमे आणि इतिहास भाग 1 अभ्यासणार आहोत। सर्वप्रथम आपणास प्रसार माध्यमे या शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागेल। प्रसार माध्यमे या शब्दामध्ये प्रसार आणि माध्यम असे दोन शब्द तुम्हाला एकत्र दिसतात। सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रसार या शब्दाचा अर्थ पाहू। प्रसार म्हणजे दूरवर पोहोचवणे आणि माध्यम म्हणजे ज्या साधनाद्वारे आपण एखाद्या प्रदेशात घडलेली घटना किंवा बातमी दूरवरच्या प्रदेशापर्यंत पोहोचवतो त्या साधनाला माध्यम असं म्हणतात। आणि हे दोन शब्द एकत्र करून प्रसार माध्यम असा शब्द तयार होतो। म्हणजेच एकत्र व्याख्या सांगायची असेल तर एखादी माहिती किंवा एखादी बातमी ज्या साधनांच्या द्वारे एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशापर्यंत किंवा इतरत्र पोहोचवली जाते त्या साधनाला आपण प्रसार माध्यम असे म्हणतो। आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये विचार करा या अंतर्गत आपल्याला एक उदाहरण दिलेले आहे। मुघल साम्राज्याचा विस्तार हा भारताच्या उत्तरेकडच्या प्रदेशामध्ये झालेला होता। मुघल साम्राज्याचा अभ्यास आपण इयत्ता 7वीच्या इतिहासामध्ये केलेला आहे। बिहारमध्ये जर दुष्काळ पडला तर त्याची बातमी मुघल बादशहापर्यंत कशा प्रकारे पोहोचत असेल आणि मुघल बादशहाने त्यावर केलेल्या उपाययोजना ह्या बिहारपर्यंत कशा प्रकारे पोहोचवल्या जात असतील। जर तुम्ही याचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की यासाठी बादशहा किंवा हे जे सम्राट होते त्यांच्याकडे खास व्यक्तींची नेमणूक केली जायची। त्यांच्या प्रदेशामध्ये प्रत्येक प्रदेशासाठी अशी हेर असायची आणि ते हेर राज्यामध्ये घडणाऱ्या सगळ्या बातम्या राजांपर्यंत वेळोवेळी पोहोचवायची आणि राजांनी दिलेले निरोप, राजाचे आदेश हे त्या प्रदेशापर्यंत, त्या अधिकाऱ्यांपर्यंत किंवा सर्वसामान्य लोकांपर्यंत त्या हेरांमार्फत त्या बातम्या पोहोचवल्या जायच्या। मग अशा प्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बातमीचा प्रसार व्हायचा, म्हणून आपण या माध्यमाला सुद्धा प्रसार माध्यम असं म्हणू शकतो। फक्त ही पूर्वीची प्रसार माध्यम आहेत। मग आणखी या प्रकारे कोणकोणत्या प्रकारे राजाचे निरोप किंवा एखाद्या ठिकाणची बातमी, एखाद्या ठिकाणची घटना दुसऱ्या प्रदेशापर्यंत पोहोचवली जात असेल। प्राचीन काळी अशा प्रकारे बातमी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी अशा वेगवेगळ्या साधनांचा उपयोग केला जात होता। त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा दवंडी हा प्रकार फार प्रचलित होता। दवंडी पिटणे याद्वारे एखादी बातमी, एखादी घटना वेगवेगळ्या प्रदेशांपर्यंत, वेगवेगळ्या प्रदेशातल्या लोकांपर्यंत पोहोचवली जात होती। आता दवंडी पिटवणे म्हणजे काय तर अधिकाऱ्यांमार्फत एखाद्या खास व्यक्तीची निवड दवंडी पिटवण्यासाठी वेगवेगळ्या प्रांतामध्ये केली जायची आणि हा व्यक्ती त्याला नेमून दिलेल्या प्रत्येक प्रांतामध्ये सार्वजनिक ठिकाणी उभा राहायचा आणि त्याच्याकडे असलेले एक विशेष वाद्य तो वाजवायचा आणि त्या वाद्याचा आवाज ऐकून गावातले लोक त्याच्या कडेने गोळा व्हायचे आणि पुरेशा प्रमाणात लोक गोळा झाले की ती बातमी किंवा ती माहिती, राजाचा हुकूम, जो काही आदेश असेल तो त्या लोकांपर्यंत पोहोचवायचा। अशा प्रकारे दवंडी पिटवणे हा प्राचीन काळी माहिती पोहोचवण्याचा प्रसार माध्यम म्हणून एक महत्त्वाचं साधन होतं। त्यानंतर बऱ्याचशा बातम्या अशा औपचारिकरित्या पोहोचवल्या जात होत्या, पण याशिवाय काही बातम्या अनौपचारिकरित्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायच्या। जसं एकाकडून एखादी घटना घडली की ती घटना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिली ते लोक ती बातमी इतरांना पोहोचवायची, म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्याला, दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्या व्यक्तीकडे अशा प्रकारे बातमीचा प्रसार व्हायचा। त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी व्यापारी एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात, दुसऱ्या प्रदेशातून तिसऱ्या प्रदेशात व्यापारानिमित्त फिरायचे। त्यावेळेला त्या लोकांकडून सुद्धा एखाद्या ठिकाणी पाहिलेली किंवा घडलेली घटना दुसऱ्या ठिकाणी पोहोचवली जायची। बऱ्याच वेळेला काही लोक तीर्थयात्रा किंवा इतर कारणासाठी प्रवास करायचे। ह्या लोकांचा मुक्काम बऱ्याच वेळेला धर्मशाळांमध्ये असायचा। ते ज्या वेळेला धर्मशाळांमध्ये उतरायचे त्यावेळेला तिथं सुद्धा बऱ्याच वेळेला त्यांनी पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या घटना एकमेकांमध्ये चर्चा केल्या जायच्या आणि अशा प्रकारे एखादी बातमी ह्या वेगवेगळ्या माध्यमातून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायची। म्हणजे दवंडी पिटवणे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला, दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्या व्यक्तीला, त्याचबरोबर तिसरा प्रकार म्हणजे फिरस्ते आणि चौथा प्रकार म्हणजे व्यापारी। अशा वेगवेगळ्या माध्यमातून ह्या घटना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवल्या जायच्या। म्हणजे आपण या सगळ्या घटनांना प्राचीन काळातील प्रसार माध्यमे असे म्हणू शकतो। तर
ही सगळी साधनं जी आहेत ती प्राचीन कालावधीत वापरली जाणारी प्रसारमाध्यम आहेत. पण आधुनिक कालावधीमध्ये तुम्ही पाहता एखादी घटना जर जगात कुठे घडली तर काही सेकंदात ती आपल्यापर्यंत पोहोचते, किंवा एखाद्या देशात झालेला क्रिकेटचा सामना किंवा एखाद्या देशात झालेला भूकंप काही वेळातच तुमच्यापर्यंत ती बातमी पोहोचवली जाते. मग हा वेग कशामुळे आला? तर आज विज्ञानाने जी प्रगती केलेली आहे त्या प्रगतीच्या साहाय्याने आपण काही प्रसार माध्यमं नव्याने आज आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या प्रसार माध्यमाच्या साहाय्याने आज आपण बातम्या किंवा घटना काही सेकंदात जगामध्ये सगळीकडे पोहोचलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे सगळ्यात पहिल्यांदा वेगाने बातमी जी पोहोचवली गेली ती वर्तमानपत्रामुळे. आपण याचा जर क्रम पाहिला तर सगळ्यात पहिलं साधन ठरतं वर्तमानपत्र. तर वर्तमानपत्र म्हणजे काय? तर वर्तमानपत्राचा शोध किंवा वर्तमानपत्रांचं आगमन हे इंग्रजांच्या कालावधीमध्ये आपल्या भारतात झालं. इंग्रज जे पूर्वी फक्त व्यापारासाठी आपल्या भारतात आलेले होते, इसवी सन 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी या व्यापारी कंपनीच्या माध्यमातून भारतात व्यापार करण्यासाठी इंग्रजांचं आगमन आपल्या देशामध्ये झालेलं होतं. पण हळूहळू आपल्या भारतातल्या राजकीय किंवा इतर परिस्थितीचा फायदा घेत इंग्रजांनी आपल्या संपूर्ण भारतावर स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं आणि या कालावधीमध्ये इसवी सन 1818 पर्यंत संपूर्ण भारत हा इंग्रजी सत्तेच्या अंमलाखाली आला. आणि या कालावधीमध्ये क्षेत्रफळाने खूप मोठ्या असलेल्या भारताचा राज्यकारभार करण्यासाठी त्यांना काही सोयी सुधारणा भारतामध्ये कराव्या लागल्या. त्यातलाच एक भाग त्यांच्या सैनिकांच्या किंवा जनतेचे चाललेले उठाव किंवा जनतेच्या हालचाली यांची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचावी किंवा इंग्रजांचं राज्य भारतीय जनतेसाठी कसं सोयीस्कर आहे याचं महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांना वर्तमानपत्रांची गरज भासू लागली. आणि मग इंग्रजांनी युरोपमध्ये जे वर्तमानपत्र होतं त्या धर्तीवर भारतामध्ये अशा वर्तमानपत्रांची सुरुवात भारतामध्ये झाली. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे औद्योगिक क्रांतीची सुरुवात ही इंग्लंडमध्ये झालेली होती आणि हळूहळू ती संपूर्ण युरोपमध्ये पसरली आणि याच कालावधीमध्ये प्रबोधन झालेलं होतं युरोपमध्ये आणि याच कालावधीमध्ये अनेक शोध युरोपमधल्या इतर देशांमध्ये लागलेले होते. आणि याचाच एक भाग म्हणजे जर्मनीमध्ये योहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावलेला होता आणि या छपाई यंत्राच्या शोधामुळं या क्षेत्रामध्ये आमूलाग्र असे बदल झाले. पूर्वी लिखित साहित्य हे फक्त हस्तलिखिताच्या स्वरूपामध्ये उपलब्ध असायचं. धार्मिक ग्रंथ असतील किंवा एखादा मजकूर असेल तर तो फक्त हस्तलिखितांच्या स्वरूपामध्ये उपलब्ध असायचा. हस्तलिखित म्हणजे काय? तर हाताने लिहिलेला मजकूर. पूर्वी धर्मग्रंथ सुद्धा अशा हस्तलिखिताच्या स्वरूपातच उपलब्ध होते आणि त्यामुळे त्यांची संख्या अतिशय मर्यादित असायची. आणि जर त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात ते जर लिहून घ्यायचे असतील तर अनेक लोकांना एकाच वेळेला एका ठिकाणी बसून त्याचं लिखाण करून घ्यावं लागायचं. पण अशा प्रकारे याच्यावर मर्यादा यायच्या. पण ज्यावेळेला छपाई यंत्राचा शोध लागला त्यावेळेला असंख्य प्रती एकाच वेळेला छापल्या जाऊ लागल्या आणि मग लिखित साहित्य मुद्रित स्वरूपामध्ये उपलब्ध होऊ लागलं आणि एका देशातली एखाद्या ठिकाणची माहिती ही लिखित स्वरूपात असंख्य प्रतीमध्ये छापली गेल्यामुळे ती जगभर पसरू लागली किंवा जगभर त्या माहितीचा प्रसार झाला. आणि अशा प्रकारे हे छपाई यंत्र युरोपमध्ये आणि त्याच्याबरोबर वर्तमानपत्र छपाई यंत्र इंग्लंडमध्ये त्याचबरोबर युरोपमधून भारतामध्ये अशा प्रकारे इंग्रजांच्या आगमनाबरोबर वर्तमानपत्रांचा भारतामध्ये आगमन झालं आणि त्याचबरोबर लिखित माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागली. आणि म्हणूनच वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचं एक महत्त्वाचं साधन ठरलं. तर अशा प्रकारे वर्तमानपत्र हे आधुनिक काळातील प्रसारमाध्यम ठरलेलं आहे. आधुनिक काळातील प्रसारमाध्यमांचा जर विचार केला तर वर्तमानपत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याशिवाय आकाशवाणी ज्याला आपण रेडिओ म्हणतो, त्याचबरोबर दूरदर्शन आणि आता सगळ्यात जास्त वापर केला जातो ते माध्यम म्हणजे इंटरनेट म्हणजेच आंतरजाल. तर या विविध साधनांचा वापर करून आपण माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवतो. म्हणजेच आधुनिक काळातील प्रसारमाध्यम कोणती? तर वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन आणि आंतरजाल म्हणजेच इंटरनेट ही आधुनिक काळातील प्रसारमाध्यमं आहेत. तर आता आपण या प्रसारमाध्यमांचा थोडंसं स्वरूप आणि त्याचा इतिहास आपण पाहणार आहोत. यातमध्ये पहिल्यांदा आपण सुरुवात करूयात वर्तमानपत्रांपासून. तर वर्तमानपत्र म्हणजे काय ते आता आपण पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, वर्तमानपत्र तुम्ही दररोज पाहता, वाचता. काय बरं दिसतं तुम्हाला या वर्तमानपत्रात? तर सगळ्यात पहिल्यांदा बातम्या. मग या बातम्या कोणत्या स्वरूपाच्या असतात? तर त्या
जागतिक स्वरूपाच्या असतात, देशांतर्गत असतात, राज्यस्तरावरच्या असतात, त्याचबरोबर स्थानिक स्वरूपाच्या बातम्या सुद्धा आपल्याला वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळतात. काही वर्तमानपत्रांनी तर प्रत्येक जिल्ह्याच्या स्वतंत्र आवृत्त्या काढलेल्या आहेत. जसं आता तुम्ही सोलापूरच्या वर्तमानपत्रांचे उदाहरण घेऊ शकता. कोणतेही सोलापुरामध्ये प्रसारित होणारं वर्तमानपत्र जर पाहिलं तर त्याच्या जिल्हा स्तरावरच्या काही आवृत्त्या दररोज आपल्याला वाचायला मिळतात. अशा प्रकारे वर्तमानपत्रामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं ते बातम्यांना. बातम्यानंतर क्रम येतो तो अग्रलेख. अग्रलेख म्हणजे काय असतात तर अग्रलेख म्हणजे त्या वर्तमानपत्राचे जे संपादक असतात किंवा वर्तमानपत्राची मालकी ज्यांच्याकडे आहे ते चालू स्थितीवर स्वतःचं मत व्यक्त करतात. याला अग्रलेख असं म्हटलं जातं. बातम्या, अग्रलेख, त्यानंतर लोकांची मतं, जे समाजामध्ये घडतं त्याच्याबद्दल लोक म्हणजेच सर्वसामान्य जनता आपली मतं वर्तमानपत्राद्वारे व्यक्त करत असतात. तर यांना सुद्धा वर्तमानपत्रामध्ये स्थान आहे. त्यानंतर जाहिराती असतात. जाहिराती म्हणजे आता तुम्ही बघता प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये घर विकणे आहे, जागा विकणे आहे, घर खरेदी करणं आहे, वधू पाहिजे, वर पाहिजे, किंवा मग आणखी आरोग्यविषयक काही जाहिराती असतात, शैक्षणिक काही जाहिराती असतात. अशा प्रकारच्या त्याचबरोबर इतर मोठ्या जे प्रोडक्ट्स असतात किंवा इतर मोठ्या ज्या कंपन्या असतात त्यांच्या जसं वाहनांच्या जाहिराती असतात, घरांच्या जाहिराती असतात, अशा अनेक प्रकारच्या जाहिरातीमध्ये जाहिराती आपल्याला वर्तमानपत्रामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर वर्तमानपत्रामध्ये दररोजचे दिनविशेष प्रसिद्ध होतात. त्याचबरोबर रंजक माहिती असते. जसं तुम्ही बघता सिने क्षेत्रामध्ये काय चाललेलं आहे, कोणकोणत्या घडामोडी आहेत त्या छापलेल्या असतात. त्याचबरोबर इतर पर्यटन स्थळांबद्दल माहिती असते किंवा आपल्या भारतातल्या ऐतिहासिक स्थळांबद्दल माहिती असते. अशी इतर रंजक माहिती असते. त्याचबरोबर काही आरोग्यवर्धक मजकूर सुद्धा त्यामध्ये छापलेला असतो. तर अशा अनेक प्रकारच्या माहितीचं संकलन वर्तमानपत्रामध्ये एकाच वेळेला आपल्याला पाहायला मिळतं. थोडक्यात काय तर वर्तमानपत्र म्हणजे काय तर बातम्या, अग्रलेख, लोकांची मतं, जाहिराती, रंजक व अन्य पूरक माहिती यांचा समावेश असलेले दररोज छापून नियमितपणे वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र. मग अशा प्रकारे छापले जाणारे वर्तमानपत्र हे स्थानिक, राज्यस्तरीय, देशांतर्गत आणि जागतिक स्वरूपाच्या बातम्या प्रसिद्ध करत राहते आणि अशा वर्तमानपत्राद्वारे चालू घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचत असतात. आणि या सगळ्या दृष्टीने जर पाहिलं तर वर्तमानपत्र हे दररोज घडणाऱ्या घटनांची नोंद त्या वर्तमानपत्रामधून आपल्याला मिळते आणि म्हणूनच वर्तमानपत्र ही दररोज घडणाऱ्या घटनांची नोंद असलेलं एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून आपल्याला उपयोगाला येऊ शकतं. म्हणजे काय तर बघा आता सध्या कोरोनाचं वातावरण आहे. कोरोनाच्या दररोज घडणाऱ्या घटना ही अकल्पित एक संकट आपल्या जगावर आलेलं आहे. मग हे संकट कसं वाढत गेलं किंवा रोजच्या रोज त्याची स्थिती काय होती हे वर्तमानपत्रामध्ये छापून येतं. आता उदाहरणार्थ बघा रोज आपल्या सोलापूरचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सोलापुरात शहरात किती रुग्ण सापडले किंवा ग्रामीण भागात किती रुग्ण सापडले, त्यानंतर किती जणांचा मृत्यू झाला किंवा याच वेळेला अन्य राज्यांची स्थिती काय आहे, अन्य देशांची स्थिती काय आहे, हे दररोज आलेखाच्या स्वरूपात किंवा स्तंभांच्या स्वरूपात आपल्याला ही माहिती छापील स्वरूपामध्ये वर्तमानपत्रामध्ये पाहायला मिळते. आज घडणाऱ्या या घटना किंवा आज येणारी वर्तमानपत्रातली ही माहिती 10 वर्षांनी किंवा 15 वर्षांनी किंवा पुढं काही 50 वर्षांनी ज्या वेळेला या घटनांचा या कालावधीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा हीच वर्तमानपत्र एक लिखित दस्तऐवज म्हणून उपयोगाला येणार आहेत. म्हणूनच असं म्हटलं जातं की वर्तमानपत्र हे घडणाऱ्या घटनांच्या नोंदीचा एक लिखित दस्तऐवज आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता वर्तमानपत्रामध्ये जी अनेक सदरे आपल्याला बघायला मिळतात, पूर्वी वर्तमानपत्रांचं स्वरूप तसं नव्हतं. तर वर्तमानपत्र ही प्राथमिक स्वरूपाची होती, म्हणजेच एखादी बातमी पोहोचवण्यापुरतंच त्याचं स्वरूप मर्यादित होतं. तर अशा स्वरूपाच्या वर्तमानपत्रांचा इतिहास काय होता किंवा अशा प्रकारची वर्तमानपत्र सगळ्यात पहिल्यांदा कुठे सुरू झाली, ती कशा प्रकारे वितरित केली गेली ते आपण थोडक्यात पाहूयात. आपला पुढचा मुद्दा आहे वर्तमानपत्रांची पूर्वसुरी. तर पहा, प्राचीन इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व काळामध्ये सरकारी आदेश किंवा सरकारी हुकूम, राजाचे हुकूम हे दगडांवर कोरून ठेवले जायचे आणि ते कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी ठेवले जायचे आणि मग त्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी येणारे लोक ते कोरीव लेख वाचायचे, तो आदेश समजून घ्यायचे आणि त्यांच्या मार्फत तो दूरदूरच्या प्रदेशापर्यंत पोहोचवला जायचा. अशा प्रकारे सरकारी आदेश किंवा हुकूम हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक मार्ग होता. प्राचीन रोमन साम्राज्यामध्ये सरकारी हुकूम कागदांवर लिहून ते कागद प्रांतोप्रांती वाटले जात असत.
यामध्ये देश आणि राजधानीमध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांची माहिती त्या कागदामध्ये लिहिलेली असायची आणि अशी लिहिलेले कागद हे प्रांतोप्रांती वाटले जायचे. त्याद्वारे राज्यामध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना जसं युद्धामध्ये झालेले राजांची विजय, त्यांनी गाजवलेला पराक्रम किंवा त्यांनी जनतेसाठी आखलेली चांगली धोरणं यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जायची. आणि अशा प्रकारे कागद लिहून ते प्रांतोप्रांती वाटण्याची पद्धत प्राचीन रोमन साम्राज्यामध्ये आपल्याला दिसून येते. वर्तमानपत्रांच्या पूर्वसुरीमध्ये रोमन साम्राज्याचंच आणखी एक उदाहरण आहे. ज्युलियस सीझर हा रोमन साम्राज्याचा संस्थापक राजा मानला जातो. याच्या कारकिर्दीमध्ये रोममध्ये म्हणजेच ह्या रोमन साम्राज्याची राजधानी आता सध्या इटली या देशामध्ये हे शहर आहे. तर या शहरामध्ये घडणाऱ्या घटना डेली ॲक्ट म्हणजेच ॲक्टा डायरना डेली ॲक्ट म्हणजेच रोजच्या घटना नावाच्या वार्तापत्राद्वारे सार्वजनिक ठिकाणी लावल्या जायच्या आणि त्याद्वारे सरकारी आदेश किंवा हुकूम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तो एक प्रभावी मार्ग होता. 7व्या शतकामध्ये चीनमध्ये सरकारी निवेदने पत्रकांद्वारे वाटली जात. त्याचबरोबर इंग्लंडमध्येही अशाच प्रकारे लढाया किंवा इतर घटनांची पत्रके अधूनमधून वाटली जात. इंग्लंडचा जर विचार केला तर इंग्लंड हे एक साम्राज्यवादी राष्ट्र होतं. असं म्हणतात की इंग्रजांच्या राज्यामधून सूर्य कधीच मावळत नसायचा. म्हणजे जगाचा बराचसा भाग हा त्यांनी आपल्या वर्चस्वाखाली आणलेला होता. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी त्यांना बऱ्याचशा संघर्षाला सामोरं जावं लागलेलं होतं, उठावांना सामोरं जावं लागलेलं होतं. त्यातून त्यांनी जी वेगवेगळी धोरणं त्या प्रदेशामध्ये राबवलेली होती किंवा त्यांना करावी लागलेली युद्ध यांची वर्णनं ते आपल्या ह्या पत्रकांद्वारे करायचे आणि आपल्या स्वतःची स्तुती किंवा आपल्या स्वतःचा पराक्रम ते इतरांपर्यंत पोहोचून आपल्या स्वतःचं एक दडपण आणण्याचा प्रयत्न इंग्रजांच्या या कृत्याद्वारे केला जायचा. तर अशा प्रकारे लढायांची किंवा ह्या युद्धांची पत्रकं अधूनमधून इंग्लंडमध्ये पण या कालावधीमध्ये वाटली जात होती. अशा प्रकारे हे वर्तमानपत्रांचं प्राथमिक स्वरूप त्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पण भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये खऱ्या अर्थाने वर्तमानपत्राची सुरुवात कधी झाली, कशी झाली ते आता आपण पाहूयात. भारतात आता आपण पाहिलं इंग्रजांच्या आगमनानंतर भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वर्तमानपत्र सुरू झालं. पण पहिलं वर्तमानपत्र जे सुरू झालं ते मात्र जेम्स ऑगस्टस हिकी नावाच्या एका आयरिश व्यक्तीने सुरू केलं. तर त्या वर्तमानपत्राचं नाव आहे बेंगॉल गॅझेट. जेम्स ऑगस्टस हिकी हे आयर्लंड या देशातील होते. युरोपमध्ये आयर्लंड नावाचा जो देश आहे त्या देशाचे ते नागरिक होते आणि भारतामध्ये सगळ्यात पहिलं इंग्रजी भाषेतलं वर्तमानपत्र सुरू करण्याचा मान जातो तो जेम्स ऑगस्टस हिकी यांच्याकडे आणि वर्तमानपत्राचं नाव होतं बेंगॉल गॅझेट्स. आता आपण महाराष्ट्रात मराठी भाषेमधून प्रसिद्ध झालेल्या वर्तमानपत्रांचा इतिहास अभ्यासूया. महाराष्ट्रात मराठी भाषेतून पहिल्यांदा प्रसिद्ध होणाऱ्या वर्तमानपत्राचं नाव आहे दर्पण. 6 जानेवारी 1832 रोजी मुंबईमध्ये मराठी भाषेतून दर्पणचा पहिला अंक प्रसिद्ध झाला आणि 6 जानेवारी हा दिवस आपल्या महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. आणि दर्पण या वर्तमानपत्राचे संपादक होते बाळशास्त्री जांभेकर आणि म्हणूनच बाळशास्त्री जांभेकरांना महाराष्ट्रामध्ये आद्य संपादक असेही म्हटले जाते. बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पोंभुर्ले या गावी झाला. इंग्रजी भाषेतून शिक्षण घेणाऱ्या पहिल्या पिढीतील विद्वान म्हणून बाळशास्त्री जांभेकरांना ओळखले जाते. संस्कृत, मराठी, इंग्रजी, व्याकरण या विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीच्या कालावधीमध्ये अक्कलकोट संस्थानातील युवराजांसाठी शिक्षक म्हणून त्यांनी कामगिरी केलेली आहे. त्यानंतर एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही त्यांनी नोकरी केलेली आहे. पण आपले ज्ञानप्रसार आणि समाज प्रबोधनाच्या कार्याचा आवाका फक्त विद्यार्थ्यांपुरता मर्यादित राहू नये, आपलं कार्य किंवा समाज प्रबोधन हे समाजापर्यंत पोहोचावं या हेतूने त्यांना पछाडलेलं होतं आणि त्यातूनच त्यांनी दर्पण हा अंक सुरू करायचे ठरवलं. समाजामध्ये असणाऱ्या काही अनिष्ट प्रथा जसं विधवांचं सती जाणं किंवा मुलींना शिक्षण न देणं यासारख्या गोष्टी त्यांच्या मनात सलत होत्या आणि म्हणूनच स्त्री शिक्षण, स्त्री पुरुष समान हक्क, विधवांचा पुनर्विवाह या गोष्टींचं प्रबोधन करायचं त्यांनी ठरवलं आणि त्यासाठी सगळ्यात उत्तम पर्याय त्यांना वाटला तो म्हणजे वर्तमानपत्र. आणि मग महाराष्ट्रात कोणतीही वर्तमानपत्राची पूर्वपरंपरा नसताना त्यांनी मराठी भाषेतून पहिलं वर्तमानपत्र दर्पण मराठी भाषेत मुंबईमध्ये त्यांनी सुरू केलं. दर्पणच्या त्यावेळेला प्रसिद्ध झालेल्या काही अंकांमधून त्या काळातल्या बातम्या आपल्याला कळतात, म्हणजे त्या काळातला इतिहास समजायला आपल्याला मदत होते.
जसं त्या काळात प्रसिद्ध झालेल्या दर्पणच्या अंकामधून ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्यावरून आपल्याला त्या काळातला राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक इतिहास समजायला मदत होते. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये या काळात प्रसिद्ध झालेल्या काही बातम्या उदाहरणादाखल दिलेल्या आहेत. त्यातली पहिली बातमी आहे इंग्रज सरकारच्या 3 इलाख्यातील जमा खर्चांची यादी. इंग्रज अधिकाऱ्यांनी आपल्या भारताचा राज्यकारभार व्यवस्थितरित्या करता यावा यासाठी भारताचे 3 प्रशासकीय विभाग केलेले होते. मुंबई प्रांत, बंगाल प्रांत आणि मद्रास प्रांत. या 3 इलाक्याचा महसूल गोळा करण्याचं काम त्यावेळेला इंग्रज अधिकाऱ्यांकडून केलं जायचं. गोळा केलेला महसूल आणि त्याचा खर्च याची यादी बाळशास्त्री जांभेकरांनी वर्तमानपत्रामधून प्रसिद्ध केलेली होती. याद्वारे इंग्रजांनी भारतीयांचं शोषण कसं केलं हे दाखवण्याचा त्यांचा हेतू होता. दुसरी बातमी आहे इंग्रजांना रशियन लोक आपल्या भारतावर आक्रमण करतील अशी भीती वाटायची. रशियनांच्या हल्ल्याचं भय या मथळ्याखाली त्यांनी ही बातमी प्रसिद्ध केलेली होती. इंग्रजांना नेहमी असं वाटायचं की अफगाणिस्तानच्या मार्गातून रशिया आपल्या भारतावर आक्रमण करेल आणि म्हणूनच अफगाणिस्तानच्या बाजूला असलेला भारताचा सिंध प्रांत इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतलेला होता. हा इतिहास आपण इयत्ता 8वी मध्ये अभ्यासलेला आहे. तर सिंध प्रांत का घेतला यामागचं कारण त्यांनी या बातमीद्वारे आपल्याला उलगडून दाखवलेलं आहे. दर्पणच्या त्यावेळेच्या अंकात प्रसिद्ध झालेली पुढील बातमी आहे शहर साफ ठेवण्याकरिता मंडळांची नेमणूक. प्रशासकीय नोकरशाही हे इंग्रजांच्या प्रशासनाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. त्यानुसार इंग्लंडच्या धर्तीवर त्यांनी प्रत्येक कामासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली होती. या अंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांची नेमणूक पहिल्यांदा इंग्रजांच्या कालावधीमध्ये झाली. ही बातमी बाळशास्त्री जांभेकरांनी आपल्या वर्तमानपत्राद्वारे प्रसिद्ध केलेली आहे. या अंकात प्रसिद्ध झालेली पुढची बातमी आहे हिंदू विधवांचा पुनर्विवाह. पूर्वीच्या काळी आपल्या भारतीय समाजामध्ये बालविवाह आणि जरड कुमारी विवाह अशी अनिष्ट प्रथा आपल्या समाजामध्ये आढळत होत्या. या दोन्ही प्रथांमध्ये मुलींचं वय लहान असायचं. जरड कुमारी विवाह म्हणजे मुलीचं वय लहान किंवा मुलगी खूप लहान आणि जो नवरा मुलगा आहे तो 50-60 वर्षांच्या पुढे, म्हणजे मुलगी लहान आणि जो नवरा मुलगा आहे तो वयस्कर, अशी जी प्रथा विवाहाची होती त्या प्रथेला जरड कुमारी विवाह असं म्हटलं जायचं. आणि यामध्ये बऱ्याच वेळेला नवऱ्या मुलाचा मृत्यू ओढवायचा आणि त्याची जी विधवा तिला आपलं संपूर्ण आयुष्य अशा विमनस्क अवस्थेमध्ये व्यतीत करावं लागायचं. अशा अनिष्ट प्रथांमधून लहान वयातल्या विधवांचा प्रश्न आपल्या समाजामध्ये निर्माण व्हायचा आणि त्या अशा विधवांना आयुष्यभर उदास किंवा नैराश्याच्या अवस्थेमध्ये आपलं जीवन कंठावं लागायचं. समाजाच्या तिरस्काराचा त्यांना स्वीकार करावा लागायचा. यातूनच काही समाजसुधारकांनी विधवा पुनर्विवाहाचा प्रयत्न सुरू केला. त्याचं समर्थन करणारा लेख बाळशास्त्री जांभेकरांनी आपल्या या वर्तमानपत्राद्वारे लिहिलेला आपल्याला दिसून येतो. पुढची बातमी आहे कोलकाता येथे थिएटरची सुरुवात. थिएटर म्हणजे नाट्यगृह. पूर्वी आपल्या भारतामध्ये लोकनाट्य किंवा इतर नाटक सादर करण्यासाठी खुल्या रंगमंचाचा वापर केला जायचा. खुलं रंगमंच म्हणजेच मोकळ्या मैदानामध्ये हे नाटक सादर केलं जायचं. पण इंग्रजांनी युरोपच्या धर्तीवर आपल्या भारतामध्ये बंदिस्त नाट्यगृहाची सुरुवात केली. त्या बंदिस्त नाट्यगृहाला थिएटर असं म्हटलं जातं आणि याची सुरुवात कोलकाता या ठिकाणी झाली. याची बातमी बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण या अंकाद्वारे आपल्याला दिलेली आहे. दर्पण अंकामधून प्रसिद्ध झालेली पुढील बातमी आहे राजा राममोहन राय यांच्या प्रयत्नातून सतीच्या प्रथेला कायदेशीररित्या बंद करण्यात आलं. पण सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला सतीची प्रथा आपल्या भारतामध्ये भारतभर संपूर्ण लोकांच्या मान्यतेनुसार चाललेली होती तेव्हा त्याला विरोध करण्याचं पहिलं काम केलं राजा राममोहन राय यांनी. सतीची प्रथा म्हणजे काय तर पती निधनानंतर त्याची जी विधवा पत्नी आहे तिला त्या पतीच्या चितेबरोबर जिवंतपणे जाळलं जायचं. या प्रथेला सतीची प्रथा असं म्हटलं जातं. ही अमानुष प्रथा भारतात जवळपास अनेक लोकांना मान्य होती. काही वेळेला ती विधवा स्त्री स्वतःहून सती जायला तयार व्हायची तर काही वेळेला तिला अगदी बांबूनी काठीने ढकललं जायचं. अशा या अनिष्ट प्रथेला राजा राममोहन राय यांनी प्रखरपणाने विरोध केला आणि त्याला कायदेशीररित्या ही वाईट प्रथा बंद व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण त्यावेळेला आपल्या भारतीय समाजातून त्यांना बराचसा विरोध झाला. मग याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी राजा राममोहन राय हे इंग्लंडमध्ये गेले आणि तिथल्या विचारवंतांना त्यांनी या प्रथेमधील अमानुषता दाखवून दिली. हीच इंग्लंडमधील राजा राममोहन राय यांची कामगिरी बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण या अंकाद्वारे लोकांसमोर मांडलेली आहे. अशा प्रकारे त्या काळात घडलेल्या राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक बातम्या किंवा घडामोडी यांच्यावर या दर्पणच्या अंकाद्वारे प्रकाश पडतो. यापुढील काळात महाराष्ट्रात प्रसिद्ध होणारं पुढील वर्तमानपत्र म्हणजे प्रभाकर.
प्रभाकर हे वर्तमानपत्र भाऊ महाजन म्हणजेच गोविंद विठ्ठल कुंटे यांनी प्रसिद्ध केले. भाऊ महाजन हे आंग्ल भाषेत शिक्षण घेणाऱ्या विद्वान पिढीतील एक विद्वान. भारतात किंवा परदेशात चाललेल्या घडामोडींबद्दल भारतीयांना माहिती कळावी या हेतूने त्यांनी प्रभाकर हे वर्तमानपत्र सुरू केलं. त्याचबरोबर इंग्रजांची धोरणं आणि त्याद्वारे केले जाणारं भारतीयांचं शोषण हे निर्भीडपणाने त्यांनी आपल्या वर्तमानपत्राद्वारे समाजासमोर मांडलं. भाऊ महाजनांच्या प्रभाकर या वर्तमानपत्राद्वारे ठळकपणे समोर आलेल्या काही बातम्यांमधून आपल्याला त्यावेळच्या काही राजकीय घडामोडी किंवा त्यावेळचा इतिहास समजायला मदत होते. त्यापैकी पहिली महत्त्वाची बातमी म्हणजे फ्रेंचांचा इतिहास, फ्रेंचांच्या बंडाचा इतिहास. फ्रान्स या देशामध्ये 16व्या लुईची अनियंत्रित राजसत्ता होती. त्याचबरोबर या राजसत्तेने लोकांना खूप त्रास दिलेला होता, त्यांचं शोषण केलेलं होतं. या अनियंत्रित राजसत्तेविरुद्ध लोक एकत्र आले आणि त्यांनी एकत्र येऊन बंड केले. या बंडालाच फ्रेंच राज्यक्रांती असे म्हटले जाते. या बंडाद्वारे 16व्या लुईची अनियंत्रित राजसत्ता लोकांनी उलटवून दाखवली आणि यालाच आपण फ्रेंच राज्यक्रांती असे म्हणतो. आणि या फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची देण दिली. भाऊ महाजनांनी फ्रेंच राज्यक्रांतीचा उठावाच्या ज्या बातम्या प्रभाकर या वर्तमानपत्राद्वारे प्रसिद्ध केलेल्या आहेत, त्या बातम्यांद्वारे फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास समजायला आपल्याला मदत होते. प्रभाकर या वर्तमानपत्राद्वारे प्रसिद्ध झालेली पुढची महत्त्वाची बातमी म्हणजे लोकहितवादींची शतपत्रे. लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख आणि शतपत्रे म्हणजे 100पेक्षा जास्त पत्रे. एकूण 108 सामाजिक विषयावरील लेख याद्वारे त्यांनी प्रसिद्ध केलेले होते. या 108 लेखांमध्ये राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक अशा अनेक विषयांचा समावेश होता. या लेखाद्वारे लोकहितवादींनी आपल्या भारतीय समृद्ध अशा परंपरेचा गौरव केलेला होता. त्याचबरोबर त्यांनी भारतामध्ये असलेल्या अंधश्रद्धा, आळशीपणा, कर्मठपणा याच्यावरही सडेतोड अशी टीका केलेली होती. इंग्रजांच्या राजकीय धोरणांवर सुद्धा टीका केलेली होती. आणि लोकहितवादींनी आपल्या भारतीय लोकांमध्ये समाज प्रबोधन करण्याचं काम या शतपत्रांद्वारे केलेलं होतं. आणि ही अशा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवर आधारित असलेले लेख प्रसिद्ध करण्याचं धाडस भाऊ महाजनांनी प्रभाकर या आपल्या वर्तमानपत्राद्वारे केलेलं होतं. आणि या सगळ्या शतपत्रांमधून, फ्रेंच राज्यक्रांतीच्या इतिहासातून आपल्याला त्यावेळचा इतिहास समजायला, या बातम्यांमधून त्यावेळचा इतिहास समजायला आपल्याला मदत होते. या पुढील काळात महाराष्ट्रात छापले गेलेले वर्तमानपत्र म्हणजे ज्ञानोदय. ज्ञानोदय हे वर्तमानपत्र अहमदनगरमधील ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केलेले होते. आणि या वर्तमानपत्राचे पहिले संपादक होते रेव्हरंड हेनरी बॅलेंटाईन. या वर्तमानपत्राचे सुरुवातीचे 6 अंक हे मराठी भाषेत छापले गेले आणि त्यानंतरचे अंक हे मराठी आणि इंग्रजी या भाषांमध्ये छापले गेले. या वर्तमानपत्राचं काही खास वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील. पहिलं वैशिष्ट्य आहे 1842 मध्ये या वर्तमानपत्रामध्ये आशिया खंडाचा नकाशा छापला गेला. या वर्तमानपत्राचं दुसरं वैशिष्ट्य असं सांगता येईल की 1851 साली युरोप खंडाचा नकाशा छापला गेला. यापूर्वी असे नकाशे आपल्याला कुठेही उपलब्ध झालेले पाहायला मिळत नाहीत. त्यामुळं ह्या वर्तमानपत्राचे हे जे अंक आहेत ते खास किंवा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यानंतर या वर्तमानपत्राचं पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य, मराठी भाषेतल्या वर्तमानपत्रामध्ये पहिलं चित्र छापण्याचा मान सुद्धा ज्ञानोदय या वर्तमानपत्राकडे जातो. यापूर्वीच्या वर्तमानपत्रांमध्ये फक्त लेख लिहिले जायचे किंवा फक्त बातम्या लिहिल्या जायच्या आणि चित्र आपल्याला त्या वर्तमानपत्रामध्ये पाहायला मिळत नव्हती. पण ज्ञानोदय या वर्तमानपत्राद्वारे पहिलं चित्र छापण्याचा मान या वर्तमानपत्राला जातो. आता सध्या जर आपण पाहिलं तर आता वर्तमानपत्रांमध्ये लेख आणि चित्र, रंगीत चित्र आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या कालावधीमध्ये चित्र छापणं हा एक प्रगतीचा टप्पा ह्या ज्ञानोदय या वर्तमानपत्राने ओलांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्ञानोदय या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली पुढची बातमी म्हणजे विजेच्या सहाय्याने बातमी देणारे यंत्र म्हणजेच टेलिग्राफची सुरुवात 1852 मध्ये भारतात झाली. ही बातमी ज्ञानोदय या वर्तमानपत्राद्वारे दिली गेली. त्यानंतरच्या कालावधीमध्ये इंग्रजांनी भारतात रेल्वे सुरू केली. सुरुवातीला रेल्वे जेव्हा सुरू झाली त्यावेळेला भारतामध्ये इंग्रजांची भूताटकी असं त्याला म्हटलं जायचं आणि त्या रेल्वेबद्दल बरीचशी भीती, कुतूहल भारतीय लोकांच्या मनामध्ये होतं. तर
तर भारतात रेल्वे सुरू झाल्याची ही जी बातमी आहे या वर्तमानपत्रामध्ये चाक्या म्हसोबा या शीर्षकांतर्गत देण्यात आलेली होती. ज्ञानोदय या वर्तमानपत्राद्वारे दिली गेलेली पुढची महत्त्वाची बातमी म्हणजे 1857चा उठाव. त्या उठावाच्या बातम्या ह्या या वर्तमानपत्राद्वारे प्रसिद्ध केल्या जायच्या आणि म्हणूनच 1857च्या उठावाचा इतिहास लिहिताना या वर्तमानपत्राचे अंक हे महत्त्वपूर्ण ठरलेले आहेत. या पुढील कालावधीमध्ये महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेले वर्तमानपत्र म्हणजे इंदुप्रकाश. लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांच्या पुढाकारातून किंवा प्रेरणेतून हे वर्तमानपत्र सुरू केले गेले. या वर्तमानपत्राने समाज प्रबोधनाचे कार्य केले. त्याचबरोबर विधवा पुनर्विवाहाचा जोरदार पुरस्कार केला. महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला सतीची प्रथा किंवा मग इतर कारणास्तव विधवांचं जीवन असह्य बनलेलं होतं आणि त्यामुळंच त्या विधवांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न काही समाजसुधारकांनी केलेला होता आणि विधवांचा प्रश्न सोडवायचा असेल तर त्या विधवांचा पुनर्विवाह हा त्यावरील एक महत्त्वाचा उपाय होता आणि म्हणूनच बालविवाह किंवा जरडकुमारी विवाह या प्रथांमधून विधवा झालेल्या ज्या स्त्रिया होत्या त्यांच्यासाठी विधवा पुनर्विवाहाचा जोरदार पुरस्कार आणि त्याचं समर्थन या वर्तमानपत्राने केलं आणि त्याद्वारे समाजामध्ये जागृती करण्याचं काम इंदुप्रकाश या वर्तमानपत्राने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढील वर्तमानपत्र होते दीनबंधू. दीनबंधू हे वर्तमानपत्र महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी सुरू केले. या वर्तमानपत्राला बहुजन समाजाचं मुखपत्र असं म्हटलं जातं. आपल्या भारतामध्ये फार पूर्वीपासून वर्णव्यवस्था होती आणि या वर्णव्यवस्थेमध्ये काही वर्ण हे उच्च वर्णीय मानले जायचे तर काही वर्ण हे निम्न मानले जायचे आणि निम्न मानला गेलेल्या समाजाला शिक्षण व्यवसाय यापासून वंचित ठेवलं जायचं आणि त्यामुळं शिक्षण नसल्यामुळं व्यवसाय नाही, व्यवसाय नसल्यामुळं आर्थिक संपन्नता नाही, अशा प्रकारे तो समाज वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या वंचित राहिला जायचा. दारिद्र्य उपासमार यामुळे तो त्रस्त असायचा आणि त्यामुळे त्यांची स्थिती ही दीनमानी व्हायची आणि म्हणूनच असा समाज बहुसंख्येने आपल्या समाजामध्ये होता किंवा मोठ्या प्रमाणात हा समाज आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळायचा. बहुजन समाजाची ही दीन अवस्था कृष्णराव भालेकरांनी आपल्या दीनबंधू या वर्तमानपत्रामधून समाजापुढे ठेवली आणि म्हणूनच दीनबंधू हे वर्तमानपत्र बहुजन समाजाचा समकालीन आरसा आहे किंवा समकालीन परिस्थिती आपल्यासमोर मांडतं असं म्हणावं लागेल. स्वातंत्र्यपूर्व काळातील वर्तमानपत्राच्या इतिहासातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे केसरी आणि मराठा ही वर्तमानपत्रे. केसरी हे वर्तमानपत्र मराठी भाषेतील महत्त्वाचं वर्तमानपत्र मानलं जातं. गोपाळ गणेश आगरकर हे या वर्तमानपत्राचे संपादक होते तर मराठा हे वर्तमानपत्र इंग्रजी या भाषेमध्ये प्रसारित केले जायचं आणि या वर्तमानपत्राचे संपादक होते बाळ गंगाधर टिळक. या वर्तमानपत्रामधून देशातील सद्यस्थितीचं वर्णन या वर्तमानपत्राद्वारे केलं जायचं. त्याचबरोबर इंग्रजांची धोरणं त्याद्वारे भारतीयांचं केलं जाणारं शोषण आपल्या भारतीय संस्कृतीतील धार्मिक ग्रंथांचं ज्ञान त्याचबरोबर पाश्चात्य संस्कृतीची ओळख या वर्तमानपत्राद्वारे भारतीय समाजाला करून देण्याचं काम या वर्तमानपत्राने केलं. या वर्तमानपत्राने इंग्रजी धोरणांविरुद्ध आवाजही उठवला. इंग्रजी धोरणांद्वारे भारतीयांचं शोषण कशा प्रकारे केलं जातं हे भारतीय समाजाला समजावून सांगण्याचं काम या वर्तमानपत्राने केलं. इंग्रजी धोरणांना सडाडून टीका करण्याचं काम केसरी आणि मराठा या वर्तमानपत्राद्वारे झालं. इंग्रजांचे डोके ठिकाणावर आहे का असा सडेतोड सवाल लोकमान्य टिळकांनी इंग्रजांना केला आणि याद्वारे इंग्रज भारतीयांची पिळवणूक कशा प्रकारे करतात हे समाजाला पटवून दिलं. भारतीय असंतोषाला खऱ्या अर्थाने वाचा फोडण्याचं काम केलं ते या वर्तमानपत्राने. अशा या अग्रलेखाद्वारेच लोकमान्य टिळकांनी इंग्रजांच्या धोरणावर टीका केली, लोकांचं जनमत तयार केलं आणि लोकांच्या मनामध्ये इंग्रजी सत्तेबद्दल असंतोष निर्माण केला. म्हणूनच लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असेही म्हणतात आणि याच कारणामुळं लोकमान्य टिळकांना जन्मठेपेची शिक्षाही भोगावी लागलेली आहे. तर अशा प्रकारे सर्वच वर्तमानपत्रांनी समाज प्रबोधनाचं कार्य केलं, जनजागृती केली, लोक शिक्षणाचा प्रसार केला आणि पाश्चात्य संस्कृतीचं ज्ञान आपल्या वर्तमानपत्राद्वारे भारतीय समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आज 21व्या शतकात सुद्धा वर्तमानपत्राचं स्थान अनन्यसाधारण आहे. सद्यस्थितीचा आढावा, बातम्या, जनमत घडवण्याचं काम ह्या वर्तमानपत्राद्वारे केलं जातं. म्हणूनच आज संसद, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ या लोकशाहीच्या 3 स्तंभांबरोबरच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून वर्तमानपत्र
किंवा प्रसारमाध्यमं यांच्याकडे पाहिलं जातं आणि आजही वर्तमानपत्रांनी आपला विश्वसनीयपणा हा टिकवलेला आहे. आजच्या या भागामध्ये आपण प्रसारमाध्यमे म्हणजे काय, ती कोणती आहेत, त्यांचा थोडक्यात इतिहास काय आपण पाहिलेला आहे. या पुढील भागात पुढील प्रसारमाध्यमांचा अभ्यास आपण करणार आहोत.